विषयाच्या अनुषंगाने तीन सुखरूप नगरसेवक तुम्ही केलेत ते क्रायटेरियात बसतात का, आणि जर बसत असेल तर आमची हरकत आहे, त्या हरकतीला आम्हाला उत्तर द्या. तर त्या प्रश्नानंतर सभागृहच मोडलं जातं. तुम्ही असं कुणालाही आणून नगरसेवक पदावर बसवू शकत नाही. आम्ही आमच्या ताकदीवर आमच्या मतावर निवडून आलोय. असं एखाद्या माणसावर अन्याय करणं, एखादा म्हणजे क्वालिफिकेट नगरसेवक जर होणार असेल तर त्याला द्या ना. तुमच्या क्रायटेरियात बसतच नाही तो, तर तुम्ही अशा कोणाला देऊ शकत नाही. सुकृत नगरसेवकांचा विषय चर्चेला गेला, त्यांची नावं जाहीर झाली, तर त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्या आक्षेप घेण्याचं कारण सांगा. एकंदरीत तुम्हाला म्हणायचं काय, अकलूजची जनता तुम्हाला लाईव्ह बघते, टाइम्स 9 अकलूज एक्सप्रेस हे थेट प्रक्षेपण सध्या चालू आहे. एकंदरीत काय सांगा. हे सभागृहातही सांगितलं, आमची व्यक्तिगत टीका कुठल्या व्यक्तीवर नाही, परंतु आज या सभागृहामध्ये जे स्वीकृत नगरसेवक जे आलेले आहेत, आमचा त्यांच्यावर संशय आहे की यांचे बनावट कागदपत्र आहेत. त्यामुळे आम्ही आज युतिवृत्तामध्ये नोंद करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे निवडून आलेले सदस्य आहोत ते आम्ही त्यांना म्हणतोय आमचं निवेदन घ्या. सभागृहात निवेदन घेतलं पाहिजे, बाहेर का निवेदन द्यायचं कारण नाही. ज्यावेळेस नगराध्यक्षांनी सभा सुटली असं जाहीर केलं, तुमचं मुख्याधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे, काय चर्चा झाली? बघा, मुळामध्ये सभा तशी संपवतच येतो. मुळामध्ये तुम्ही विचारात घ्या ना, आम्ही सभासद आहे, लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ना, आम्हाला सुद्धा प्रश्न मांडण्याचा विचारायचा अधिकार 100% आहे. पहिल्या दिवशी अकलूजच्या विकासाच्या गोष्टी होणं गरजेचं होतं. अकलूजच्या सर्वांगीण विकासाचं होणं गरजेचं होतं. पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांनी जे आक्षेप घेतला होता ते आपल्यासमोर कथन केलेलं आहे. आपण अकलूज नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत माहिती देते त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. एकंदरीत काय घडलं आहे जरा व्यवस्थित, अकलूजची जनता तुम्हाला लाईव्ह पाहिजे, व्यवस्थित व्हा. नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यामध्ये बिनविरोध पार पाडली, ठीक आहे, परंतु नगरसेवकचा क्रायटेरिया काय आहे, कायद्याच्या चौकटीत बसलं तरच ते झालं पाहिजे. ते संस्थेवर असला पाहिजे, असला पाहिजे किंवा डॉक्टर असला पाहिजे. त्यातल्या 5 वर्ष परंतु त्यांनी काय केलं नाही. मला अधिकार आहे ना सभागृहात. अरे एक प्रथम मुख्य नाही त्यांना तो अधिकार नसतो. मला आमचे निवेदन मुख्य अधिकारी साहेबांच्या बी नावाने आहे, त्यांनी तर स्वीकारायला पाहिजे ना. आम्ही बाहेर निवेदन काय केलं, आम्ही सभागृहामध्ये निवेदन देणार. इतिवृत्तामध्ये 2 दिवस. मित्रांनो, आपण पाहू शकता अकलूज नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण मिटिंग ही संपलेली आहे. इथं अकलूज नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस स्वीकृत नगरसेवकांचा विषय चर्चेला गेला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला होता. आपण पाहू शकता अकलूज नगर माहीत तर दादा नाही कॅमेरा स्टँड जरा आमिर पिच्ची सरकतो जरा त्या बोम आहे का बोल मला
सगळे पाठीमागे येतात. घेतले आले का व्यवस्थित फोटो सगळ्यांना मिळाले का स्टिक समोर बघा. आता अकलूज नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांचा भारतीय जनता पार्टीचे जे 4 नगरसेवक आहेत यांच्या वतीने स्वागत केले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नूतन नगरसेवक यांच्या वतीनं अकलूज नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. थोडंसारखं हे शिकून माझं काही त्यांना मग माझ्या मागं कोण आहे का नाही का? मला support करा. ऑफिसचा माणूस आहे. थोडं या साईडला आता माग. हा सर काय माग सगळेच येतात रे मित्र. थोडं बाया माग पिक्चर सर साहेब तुम्ही पुढे एका साईडला गेला तर बरोबर. वहिनी सर एक मिनिट हा भैया जर सर रे.